कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं 2 दिवसीय महाअधिवेशन पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अधिवेशनाची सुरुवात केली जाईल, उद्घाटन होणार आहे आणि मग पुढचे 2 दिवस विभागवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे पुढचे 2 दिवस महाअधिवेशन होणार आहे आणि प्रत्येक विभागवार या ठिकाणी मार्गदर्शन आहे ते केले जाणार आहे। या महाअधिवेशनाला शिवसेनेचे सगळे आमदार त्याचबरोबर खासदार हे देखील उपस्थित राहणार आहेत। जे मंत्री आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। विभागवार पुढचे 2 दिवस या ठिकाणी अधिवेशन होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर वेगवेगळे मान्यवर किंवा नेते आपल्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभा निवडणूक असेल किंवा येणारी विधानसभा निवडणूक असेल, या अनुषंगाने ही सगळी मोर्चे बांधणी आहे ती सुरू झालेली आहे। कोल्हापूरमध्ये पुढचे 2 दिवस हे अधिवेशन असणार आहे आणि एक जाहीर सभा देखील या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचीच तयारी आपण बघतोय। आता खूप मोठ्या संख्येनं महासैनिक दरबार हॉल परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण शहरभर शिवसेनेचे होर्डिंग्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। राजेश क्षीरसागर यांनी या सगळ्या संदर्भातली जे नियोजन आहे त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळं कोल्हापूरमध्ये होणाऱ्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार आहेत, पुढचे 2 दिवस पदाधिकाऱ्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।